तात्यांचं काम ते मेला मेला कमजोर दिलाचा मेला मी मारण्याआधीच मेला. ओम भगभगेण भगणे भागोदरी ओ योनी मासे ओम फट स्वाहा मेला. अशी परिस्थिती आहे. पण संतांच्या मागे गेलेल्या माणसाचं काय होते, त्याचा फायदा होते. कसा? कारण त्याचं नाव 3 लोकात होते. कसं मी तुम्हाला सांगतो. आता हे पोरं संतांची पुण्यतिथी करून राहिले, पुऱ्या गावात चर्चा चालू यायची. अरे वा, तरुण पोरं संताईसाठी काहीतरी करून राहिले, संताईची पुण्यतिथी करून राहिले. आणि येईन जर गावात तमाशा आणला असता, कारभार म्हटलं माझे लढाचे नारी लोक काय म्हटलं, झालं नाही 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 पोट्ट तमासगीर आहे. पण त्याच्यातले जे काही जुने खोड आहे म्हातारे, त्याने म्हटलं वा क्या बात आहे तमाशा. पण जे काही लोक चांगले विचारायचे, अरे हे काय लावलं, तमाशात जास्त बाया बसत आपल्या इकडे तरी बसत आणि भंडारा जिल्ह्यात बसल्याशिवाय राहत. कोणीतरी खूप जोरदार स्प्रे मारला, मला तर असं वाटतं की त्याने अंगावर आणून टाकावं. क्या स्प्रे मारा यार वा. अहो तेच स्प्रे म्हणजे काय वय, अगरबत्ती कोणतरी म्हणजे जय कोणा व्यक्तीने लावली ते. वा अशोक भाऊ धन्यवाद. अशोक भाऊ वानखडे यांनी जी अगरबत्ती लावली त्याची कमाल आहे. तर असो नाही एखादी गोष्ट. तर इकडे संत गर्जनी असं तमाशाच कसं नाही ते. आणि तमाशामध्ये तुम्हाला तर माहित आहे मग काय होतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तमाशा म्हणजे काय, लोककला आहे. काय आहे, फक्त तिचा तसा वापर करता आला पाहिजे. म्हणजे महाराजांनी तमाशाचे गाणे चालू लावले, महाराजांनी वेळ पण काम केलं. राष्ट्रसंतासारखा संत नाही होणार म्हणून त्याच्या मागे आपण जाऊन राहिलो. अरे ज्या राष्ट्रसंतांनी काय केलं पा, आमचे कबीर, आमचे ब्रह्मानंद, आमच्या मीराबाई, संत रविदास, साई आणि तुकडोजी ताजुद्दीन या संतांमध्ये तुकडोजींनी आपल्या भजन च्या लेखणीनं पूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला मार्गदर्शन केलं. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्येक गोष्ट वापरली. या देशामध्ये एक गाणं चालू होतं, सारी सारी रात तेरी याद सताए, सारी सारी रात तेरी याद सताए, घड़ी घड़ी मानी तुझे नाम जपावे, घड़ी घड़ी मानी तुझे नाम जपावे, चित्त स्थिर हो निया, चित्त स्थिर हो निया, चरण पावे अनुभव घ्यावे, घडी घडी मानी तुझे नाम जपावे, घडी घडी माना तुझे नाम जपावे, घडी घडी माना तुझे नाम जपावे. गाणं कोणतं होतं?
सारी सारी रात तेरी याद सताए. महाराजांना वाटलं की इथे माझ्या देशाचा तरुण बर्बाद होईल, कारण संतांनी तरुणाचा विचार केला. का विचार केला? कारण त्यांना माहिती आहे की या देशाचे तरुण काय आहे, या देशाची खरी संपत्ती आहे आणि या तरुणांची देशाला काय आहे, गरज आहे.